इथे आपण वाटणाची तयारी करूया. हे भाजलेलं खोबरं घेतलंय, भाजलेला टोमॅटो आणि हा भाजलेला कांदा, असं सगळं मिळून वाटण करायचं. वाटण तयार आहे. आता ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. ओके. बघ, हे आपलं वाटण रेडी आहे. जेवण तर करायचं आहे. पिल्लू काय राहत नाही खाली. पिल्लू तिला मम्माच पाहिजे, काय ना. मग तुला घेऊ की जेवण करू? काय करू? काय करू सांग? थांब पिल्लू, बंद कर. मटकीला छान मोड आलेले आहेत. तर मी काही विकत आणलेली नाही, घरीच बांधून ठेवली होती सकाळी. ते आता झाले. तर इथे आपण आधी तेल टाकूया. तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे तर्री छान येते. हा आपण तयार केलेला मसाला आता वाटप ते तेलात टाकायचं. तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं खरपूस, म्हणजे वाटणाचा उग्र वास येत नाही. हे असं खरपूस भाजून घ्यायचं. आता यामध्ये हळद टाकूया आपण. थोडीशी हळद टाकायची. मस्त. तो आता टाकूया आपण, सगळाच टाकूया. 10 रुपयाचा आहे. ही आपण 4 माणसांसाठी करतोय तर. मसाला चांगला वास येईपर्यंत भाजून घ्यायचा. आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया. यामध्ये मिक्स करून घरगुती घाटी मसाला आहे, तो आम्ही घरीच करतो. तिखट आहे, त्यामुळे आम्हाला काही खडे मसाले वगैरे टाकायची गरज नसते. हे तयार करतानाच आम्ही टाकतो. हे 2 चमचे टाकायचे. हा खूप तिखट आहे, झणझणीत आहे, त्यामुळे 2च चमचे टाकलेले आहेत. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं, जेणेकरून आपली तर्री छान येईल. तर यामध्ये आता आपण मटकी टाकूया. मटकी टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घेऊया. मटकी तेलात फ्राय झाली पाहिजे. आता याला एक आपण वाफ काढूया. आता आपण उघडून बघूया. तर मस्त अशी वाफेवरच आपली मटकी शिजलेली आहे. तर इथे मी गरम पाणी करून घेतले आहे. गरमच पाणी टाकायचं. होताना त्यातला पाणी ओतून मी ते सगळं घेते, म्हणजे मसाला काय आपला वेस्ट होत. बघू शकता किती छान तर्री आली. अजून उकळे पण नाही आलेले, तरी पण खूप छान तर्री आली. चवीनुसार मीठ टाकूया आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत वेट करूया. कोथिंबीर चिरून घेऊया. मस्त अशी कोथिंबीर टाकूया.
वाव वाव, गॅस मॅनेज करायचं बघ ना. हो करतोय बाळा. वाव पिल्लू, किती छान आहे. बंद कर गॅस, ते बंद कर. झालं. बाळा दे. ठीक आहे, पापडी पापडी घ्या, पापडी घ्या. कसं देते ते? काय दिसते त्याला? काय दिसते सांग मला त्याच. देख माझ्याकडे दे.